मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। सकाळचा नाश्ता करून आता आपण निघत आहोत अयोध्याकडे रामलल्लाच्या दर्शनासाठी। हे आहे आपलं गेस्ट हाऊस। गेस्ट हाऊसच्या बाहेर असलेला सुंदर असा परिसर। ही आहे जी.बी. पंत इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची बिल्डिंग। सकाळी सकाळी साधू महाराजांचे झालेले दर्शन। शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। समोर आपण बघत आहात कुंभमेळ्याची तयारी। आज सकाळपासूनच रस्त्यावर धुक्याचे वातावरण होते। भाविकांसाठी नदीवर बनवण्यात आलेले तरंगणारे पूल आता आपण बघत आहात। हे आहे शास्त्री पुलाचे दृश्य। जुसीवरून आता आपण पोहोचलो आहोत चौकी येथे। शहरात केलेले डेकोरेशन आता आपण बघत आहात। हे आहे सिव्हिल लाईन येथील दृश्य। आता आपण पोहोचलो आहोत सिव्हिल लाईन बस स्टँड जवळ। इथून आपल्याला अयोध्याची बस मिळणार आहे। AC बसमध्ये बसून अयोध्याकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला होता। प्रयागराज शहरातील काही दृश्य आता आपण बघत आहात। शहरातील सर्वच भिंतींवर सुंदर असे नक्षी काम करण्यात आलेले आहे, ते आता आपण बघत आहात। हा आहे महाराणा प्रताप चौक। शहरात येणाऱ्यांचा ओघ वाढल्यामुळे रस्त्यावर झालेली वाहतुकीची कोंडी आता आपण बघत आहात। हा आहे गंगा नदीवरील रेल्वेचा पूल। या पुलावरून प्रयागराज ते अयोध्या रेल्वे धावते। नदीपात्रामध्ये असलेले मेंढरं आपण बघत आहात। या प्रवासाचे आम्हाला 346 रुपये पडले। रस्त्याने जाताना सर्वीकडे धुके असल्यामुळे आपल्याला सुंदर असे दृश्य येथे पाहावयास मिळत आहे। प्रयागराज ते अयोध्या हा 192 किलोमीटरचा प्रवास आहे। त्यामध्ये आपल्याला 2 टोल नाके लागतात। आता आपण पोहोचलो आहोत प्रतापगड येथे। प्रतापगडच्या पुढे नॅशनल रेस्टॉरंट इथे आमची बस नाश्त्यासाठी थांबवण्यात आली होती। येथील चहाचा मी सुद्धा आनंद घेतला। या ढाब्यापासूनच अमेठी जिल्हा सुरू होतो। रेस्टॉरंट समोरून दिसणारे सुंदर असे दृश्य। थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला कोका कोलाची फॅक्टरी पाहायला मिळते।
आता आपण पोहोचलो आहोत सुलतानपूर इथे। हे आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया अवध विश्वविद्यालय। फैजाबाद सोडून आता आपण चाललो आहोत अयोध्या धाम बस स्टँडकडे। जवळपास 5 तासाचा प्रवास करून आता आपण पोहोचलो आहोत अयोध्या शहरात। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू अयोध्या दर्शनाच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।